तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा। आता सर्व लाभार्थी महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। महाराष्ट्र सरकारने या हप्त्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थींची यादी तयार केली असून ज्या महिलांची नावे या यादीत समाविष्ट आहेत त्यांना लवकरच तिसऱ्या हप्त्याची रक्कम प्राप्त होणार आहे। मूळ योजनेनुसार हा हप्ता 15 सप्टेंबर 2024 पूर्वी वितरित करण्याचे नियोजन होते। तथापि अनेक नवीन अर्जांमुळे या प्रक्रियेस थोडा विलंब होत आहे। नवीन अर्जांची प्रक्रिया लक्षणीय बाब म्हणजे अजूनही लाखो महिलांनी नुकतेच या योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत। सरकारी यंत्रणा सध्या या नवीन अर्जांची छाननी करत आहे। या प्रक्रियेनंतर पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये योजनेची रक्कम जमा केली जाईल। ज्या महिलांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ठरली। पहा किती वाजता जमा होणार। महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण ही योजना एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरली आहे। या योजनेने राज्यभरातील लाखो महिलांच्या जीवनात आर्थिक स्थिरता आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। सध्या या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणाची प्रतीक्षा सुरू असून यामुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिझाइन केली गेली आहे। या योजनेंतर्गत पात्र महिलांना नियमित आर्थिक मदत दिली जाते जी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यास प्रोत्साहन देण्यास मदत करते। योजनेच्या पहिल्या 2 हप्त्यांचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे। विशेष म्हणजे हे वितरण 14 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने करण्यात आले। या निर्णयामागील भावनिक महत्त्व लक्षणीय आहे कारण रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि संरक्षणाचा सण आहे। अशा प्रकारे सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांना लाडक्या बहिणी म्हणून संबोधून त्यांच्याप्रती असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक दर्शविले आहे।